तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं, आपण बाईक रायडिंग करून अजिंठा लेणीपर्यंत पोहोचले, पार्किंग पर्यंत आपण आलेलो होतो। व्हिडिओ मोठा होईल यामुळे आपण याचा आणखी एक पार्ट बनवलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बाईक रायडिंगचा व्हिडिओ आहे, तो बघून घ्या। तो बघितल्यानंतर हा बघा। तिकीट घ्यायचं सगळं किती घ्यायचं आम्ही 3 गाड्या आहे, 5 जण सगळे येतच आहे। MS20GG 1667 म्हणजे तिकीट पण आहे का? इथं एंट्री वगैरे होती मित्रांनो, आणि गाडीचा नंबर वगैरे घेऊन तुमची एंट्री वगैरे केली जाते, आणि तिकीट पण इथंच आहे। नाही, तिकीट इथं नाही, तिकीट तिकडे आहे। इथं फक्त गाडी वगैरे घेतलं जातं। तिकीट वगैरे काढताय मित्रांनो, बघूया। इथं फक्त पार्किंगचे चार्जेस वगैरे घेतील, पुढून आपल्याला बसनी जावं लागेल, कारण बसनी जाता येतं। तिथून तिथपर्यंत गाडी वगैरे जात नाही आपली, बसनी जावं लागतं। बसनी जाऊया, त्यानंतर भेटतो तुम्हाला। बसचा प्रवास करूया आज परत एकदा। खूप दिवस कशाचं आहे, स्वच्छतेचा टॅक्स लागतो। हां, फक्त हेच ना, आणि हे जे आपलं गाडी पार्किंगचं आहे, गाडी पार्किंग मारले ना। तर मित्रांनो, इथं फक्त तुमचं जो टॅक्स आहे, ग्रीन GDP म्हणता येईल त्याला, MPSC लोकांना कळलं, MPSC वाल्यांना, तर तो, आणि त्यानंतर पार्किंगचे जे चार्जेस आहेत ते घेतले जातात। तर इकडं मित्रांनो हे रिसॉर्ट वगैरे आहे, तुम्हाला राहण्याची सोय होऊ शकते इथं, आणि मध्ये जाता येणार नाही आपल्याला। पार्किंगच्या जे साईडलाच आहे, तुम्ही दुरून येत असाल तर यासाठी राहण्यासाठी आहे इथं। इकडं फूड कोर्ट सारखं आहे, शॉपिंग वगैरेसाठी इकडं जागा आहे। इथून आपल्याला थोडं समोरून बस वगैरे भेटेल। थोडं मार्केट एक्सप्लोर करूया आपण, बघू। थोडी भूक लागली मित्रांनो, बघूया थंडी वगैरे काहीतरी, थंड काहीतरी। उज्ज्याला कुल्फी खायची काय? मी घेतोय कुल्फी एक। कुल्फी खाऊया मित्रांनो आज। तू काय घेतोय रे? सर्विस गजब बेइज्जती है। कोणती बाहेर लागते, कुल्फीला बाहेर लागते। काही चल काय काय सांगा पटपट। कोण काय घेतंय? माझं झालं।
हे फूड कोर्ट आहे मित्रांनो, खाण्यापिण्याची वस्तू भेटू शकते इथे. आणि इथून पुढंच एक बस भेटते आपल्याला. त्यांची भांडणं सुरू झाली. मस्करी चाललेली आहे. बघू शकता मित्रांनो, शिवशाही आहे. AC बस, AC आणि नॉन AC दोन्ही बस आहे. सध्या शिवशाही आली आहे. बघूया तिकीट जर भेटलं लवकर तर शिवशाहीने जाऊया. वरतून आलेली बस, आता वरती परत जाईल. रांगेत लागलेलं आहे मित्रांनो. बघू तिकीट वगैरे काढूया, निघूया लवकरच. पहिल्यांदा शिवशाही प्रवास 3 किलोमीटरचा प्रवास राहील हा. एक 15-20 मिनटात आपण प्लेनजवळ 20 रुपये तिकीट आहे मित्रांनो. ACचं आणि नॉन ACचं 25, 30 मला वाटलं 20 नाही 30. मंगेश काढतोय तिकीट. पहिल्यांदा शिवशाहीत बसतोय मी. बसून घ्या. 5 जणांना बरोबर सीट भेटलेत मित्रांनो आम्हाला. ट्रिपची आठवण आली. लास्ट सीट. ड्रायव्हर साईड लास्ट सीट. ट्रिपची आठवण आली मित्रांनो. कॅमेरा बंद झाल्यावर पहिल्यांदा ACचा अनुभव घेतोय आपण. बस निघलेली आहे मित्रांनो. पिणारे माणसं. द थंडर. मला लय आठवण येऊ राहिली या सीटची. कस काय ती सहलीची आठवण आली बाया. कसं वाटतंय बोला. लय खुसखुशीत वाटतंय AC गाडीत बसल्यावर. मामळवाले कोण आहे? गौरव वगैरे. मी नाही. मग सार्थक स्नॅप काय नाही रे. हे सगळं मागून काढताय. बस भरलेली आहे मित्रांनो. आवाज जातो तो. कंटाळा आलो. ते बघ खाली पाणी टाकू. मला पुढे सांगा ना काय काय येणार. तुम्ही काय पाहू राहिली? सांगतो. काय करत होतो तुम्ही आता? अरे ते सनरूप काढत होतो बसचा. शिवशाहीला सनरूप पण नाही. आज आम्हाला माहित झालं. सर्वेश गोळवे यांच्या ते एमर्जन्सी एक्झिट म्हणून आहे. अच्छा. हे सार्थक भाऊ गाणे म्हणताय, त्यांच्यावर फोकस करावे जरा. कॉपीराइट. आपल्यातले राणू मंडल जागी झाल्यानंतर अभिनंदन. आता तुम्ही स्टेशनहून डायरेक्ट याच्यावर निघा. स्टेजवर येणार. किती 5 मिनिटात जात होतं. फेमस व्हायला मोड मध्ये यायला का? ए अरे आता काही नाही. तेव्हा होतं म्हणजे काहीतरी. काय तू सस्ता ओके. इकडून बाहेर आली. पाणी अरे इथून घे, तिकडून घे. हा दगड घ्यायचा. तो मैलाचा दगड आहे, त्यामुळे तो घेणं आवश्यक आहे. पोचलोय मित्रांनो, आता उतरूया. AC
15 मिनिटाचा रोड आहे, 10-15 मिनिटात पोहोचतो आपण इथपर्यंत. शिवशाहीचा प्रवास होता मित्रांनो 10-15 मिनिटाचा. शिवशाहीमध्ये आलो आपण. इकडे जायचंय. हो शेट मागून इकडे जायचं आपल्याला. हे घ्यायचं ना. इकडं लेन आहे मित्रांनो, इथून अशी एंट्री आहे. हा दगड बघू शकता, त्याच्यावर नाव वगैरे मेन्शन केलेलं आहे. आणि हा बस पॉइंट आहे. इथं आपण बसमध्ये बसू शकतो, उतरू शकतो इथंच, म्हणजे बस स्टँड सारखं. इकडे काम चालू आहे. झाला मस्त झाला. तो कोण होता तो असा कोण? अच्छा ठीक है. बाहेर येतो. अरे खरंच म्हणजे अक्षर तुम्ही माझ्या डोळ्याला वाकू वाकू पाहून राहिलो. त्याचं तेच चालू पाहिजे. त्यांनी शेवटी पाहिलं मला चुकून, मी वाकून पाहून. या लेणीचं सौंदर्य अबाधित राहावं, काही इजा वगैरे पोहोचू नये यासाठी म्हणून इथपर्यंत गाड्या वगैरे येऊ देत नाही, प्रायव्हेट गाड्या वगैरे येऊ देत नाही. प्रायव्हेट गाड्या ते पार्किंगलाच उभं राहतात आणि तिथून आपल्याला इथं बसने वगैरे येतं. एक AC बस असते आणि एक नॉन AC बस आहे. आम्ही AC ने आलोय. शिवशाही आहे. त्याचबरोबर वन विभागाच्या, पर्यटन विभागाच्या गाड्या वगैरे आहेत तिथं, पण प्रायव्हेट गाड्या वगैरे येत नाही, येऊ देत नाही. त्यांना बंदी, प्रदूषण वगैरे होऊ नये म्हणून. तर आपण तिकीट वगैरे काढूया. तिथं तिकीट काउंटर आहे. त्यानंतर बघूया. फोटोशूट वगैरे चालू आहे आता यांचं, हे सुरू राहणार आहे 15-20 मिनिटं. थोडंसं फोटो वगैरे काढूया आणि निघूया. तिकीट वगैरे काय आहे तुम्हाला पुढं कळेलच. व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. तुम्ही जे शॉर्ट्स वगैरे बघितले, जे गाडीवरचे शॉर्ट्स वगैरे सिनेमॅटिक टाईप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मॅप आहे, पूर्ण साईड प्लॅन आहे. हा पूर्ण साईड प्लॅन आहे. तुम्हाला फोटो वगैरे शेअर केला जाईल, त्यात दिसेल. व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसणार नाही. पूर्ण प्लॅन दिलेला आहे इथं, पूर्ण नकाशा, लेण्या वगैरे नंबर सहित दिलेला आहे. इथनं सुरुवात होते अशी लेणी. त्यानंतर जे अजिंठा लेणीचं जे इतिहास वगैरे तो इथं दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. याचाही फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. मराठीत आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये तिन्ही भाषेत आहे. तुम्ही वाचून घ्या, तो पण आम्ही वाचतो. रेस्टॉरंट, एक पाणी बॉटल आहे. किती आले? 20. पाणी बॉटल घेतलेली आहे मित्रांनो, 20 रुपयालाच भेटले. मला वाटलं महाग वगैरे भेटते काय. आता हे कुठं गेले बघावं लागतील. तर मित्रांनो, आपण तिकीट वगैरे काढून मध्ये आलेलो आहे. तिकीटचा व्हिडिओ घेतला गेला नाही, कारण मंगेश आणि मी शूट करत होतो आणि त्याला वाटलं मी घेतोय आणि मला वाटलं तो घेतोय, त्यामुळे तो व्हिडिओ राहिला. भेळ घेतली आता. खा ना मग. तू काय घेतलं? सगळ्यांना मी नाही घेतलं ते. बाकी 2 कुठे कावळे? Of the UTS, the Nizam Executive Council planted this tree for the comfort of visitors and also remind them of the enlightenment of the Buddha under the Bodhi tree. तर मित्रांनो, सार्थकला कळलेला. सार्थक सांग काय अर्थ झाला? सांग आता. अरे ते नाही रे, तसं काही नाही. ते बनवणार तर साला मला ब्रिटिश दिसतोय. नाही, नवाब हैदर नवाब जंग बहादूर अकबर हैदरी
यांनी हे झाड लावले. हैदराबादचे जे नाव होते प्रेसिडेंट ऑफ द निजाम एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बोधी ट्री म्हणते याला वाटाला झाड 37 इथे आहे ना 37 ला लावलेलं आहे. 37 ला लावलेलं झाड 1937. भरपूर झाले. 80 90 87. ठीक आहे. हे एंट्रन्स आहे. तिथून चढत जावं लागेल. एवढं चढच आहे. तर मित्रांनो मित्र सोबत घेऊन आले ना काय होतं ते बघा तुम्ही. हा एक्झिट पॉईंट आहे. आम्ही एक्झिट पॉईंट मधून मध्ये जातोय. एंट्री त्या साईडनी गाडी रहते ना तुफान आज कुछ तुफानी करते म्हणे. थम्सअप पिले आत्ताच त्यामुळं प्रमोशन नाही. प्रमोशन काय करायचं 150 सबस्क्रायबर आहे. हा एक्झिट पॉइंट कमी नाही लेखत आहे. मी डिमोटिवेट नाही होत कधीच. पडला असता पुन्हा मोहे मोहे झाले यांच्यासोबत. मित्रांनो आमच्या सोबत हे झालेले एक्झिट पॉइंटनी. फायनली एंट्री पॉइंटनी जातोय आम्ही. किती उंच आहे मंगेश हे? थोडस की का हे जाण्यापुरतं आहे का आपल्याला? हे पहिल्याचं नव्हतं ना. पहिल्यापासून नाही ना. नाही आता वाढलं. नाही अरे म्हणजे आता बनवलं ना. सिमेंट तर तेव्हाच आहे ना. नाही पहिले छोटं बाळ होतं ते आता मोठं झालं म्हणून त्याची हाईट वाढली. काय इकडून पायऱ्याने जायचं का लेनने जायचं? फोटोशूट साठी मस्त लोकेशन आहे. त्याला जमनच माझा शर्ट काढल्याशिवाय मला नको तू फोटोशूट साठी ठेवून आता हातात तर ठेवशील ना. बरं हातात ठेवतो तू म्हणतोय तर. अरे कसं वाटतं त्या शिंदाला? कसं वाटू दे बॉडी हे जाऊ दे. उगा फक्त असे शेड्स पडलेले नाही तर लय भारी बॉडी. कुठे शेड्स दाखव. हे पाय ना. हा 2 शेड्स ऑफ ग्रे. ते 50 शेड्स ऑफ ग्रे नावाचं एक फिल्म आहे. 2 शेड्स ऑफ ग्रे. मी माहिती गो कार्टिंगचं का? हा तेच गो कार्टिंगला केली खूप मजा. बघूया मी ठोकलो होतो का? ठोकलं म्हणजे माणूस येतं मला ते सगळं दाखवत आहे त्याच्यात त्या व्हिडिओ मध्ये. नंतर खुश हे भेटतं बघ ते रबर असं. हा असं ब्रावानी माणूस सार्थकला बोलला होता माणूस. बोले तुमको माना बोली मैंने बहुत भगाया बोली. हा ते म्हणलं होतं शेवट दुसरं आलं. रेस लागली दोघांची. ते दुसरं आलं म्हणलं. सर्वांना वेळ पडेल ती गाडी. मी त्यानं पळवली म्हणून तर ते माझं कळलं किती पळवली नाही. त्याला काय लक्षात आलं असतं एकट्याला. मागच्या ट्रिपच्या गोष्टी चालल्या आता आमच्या. अरे ते साप होतं ते माणूस पळवलं. मला म्हणतो मागे पळवलं. गाडी काय होती ती? बघा मित्रांनो पलटी होत नव्हती मेन म्हणजे. पूर्ण जंगल आहे. कधी कधी होत होतं वरती थोडं थोडं. मी एकटाच मारलं होतं खोलीगड साईडला. नंतरची जी राईड घेतली नंतरची राईड जागीच तर मारलं होतं. पहिलं भारी होतं पण राव. दुसऱ्यात नुसतं असं 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 होतं. हीच माझ्या मित्रांसोबत नुसतं सरळ नेक्स्ट ट्रिपला मागच्या ट्रिपच्या गोष्टी नुसतं सरळ डिस्कस होतात. लंब लेण्या दिसत असतील तुम्हाला. तुम्हाला काय आवडतं नेचरला फील करायला शिका येड्या हो. काय ते कोणचा पार्क तो? अम्युजमेंट पार्क. कोणचा पार्क तो? अम्युजमेंट. काय त्यात मजा. इथून उडी मार ना तू. मी मानतो मग तुला.